नमस्कार मंडळी. गौरवशाली इतिहास असलेली आपली भारत भूमी ही नररत्नांची भूमी आहे. अनेक ज्ञात अज्ञात शूरवीरांच्या अथक प्रयत्नांनी आपलं स्वतंत्रतेचं स्वप्न साकार झालं आहे. सुवर्णाक्षरात नोंदवल्या गेलेल्या या स्वतंत्रता दिवसाचं हे अमृत महोत्सवी वर्ष. राष्ट्रसेविका समितीद्वारा आयोजित गाथा स्वातंत्र्याची या मालिकेद्वारे आपण या ध्यास पर्वाचं स्मरण करतोय. या मालिकेत मी डॉक्टर शुभा साठे मातृभूमीस पत्र तुमच्यासमोर सादर करते आहे. परमपूजनीय भारत माता, तुला शतशः वंदन. आज थोडं मनात साचलेलं गुज तुझपाशी मोकळं करण्यासाठी आले आहे. मातेच्या गर्भात प्रवेश केला तेव्हाच तिच्याशी आणि तुझ्याशीही नाळ जोडली गेली. तिनेच तुझ्याही रूपाची ओळख करून दिली. ती सांगायची, तर अशा रीतीने प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय प्राप्त केला. लंकेच्या सिंहासनावर विभीषणाला राज्याभिषेक केला आणि निघाले प्रभू परत. तेव्हा लक्ष्मणाने विचारलं, प्रभू, लंकेवर तर आपण विजय प्राप्त केला आहे आणि तरीही आता लंकेचा राजा विभीषण. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी उत्तर दिलं, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मणा रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हे भारत माते, तुझ्या स्वर्गापेक्षाही सुंदर आणि रमणीय रूपाची जाणीव अशा रीतीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या उद्गारातून आम्हाला झाली. आजही हीच भावना आमच्या मनात कायम आहे. ब्रह्मदेवानी सृष्टीची रचना करतानाच तुझ्या संरक्षणाची सुद्धा पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. तुझ्या तीनही बाजूला अथांग सागर तुझं रक्षण करत अखंड पहुडलेला आहे आणि तुझ्या मस्तकावरील हिमालयाचा मुकुट तर तुझं सौंदर्य अधिकच खुलवतोय. पर्वत, सागर, वृक्ष, नद्या यांनी युक्त असं तुझं आसिंधू सिंधू पर्यंतचं सुजलाम सुफलाम रूप अत्यंत रमणीय आहे. माते, तुझं हे रमणीय रूप आमच्या अभिमानाचं आणि अस्मितेचं कारण आहे. दशप्रहरण धारिणी दुर्गा, कमलदल विहारिणी लक्ष्मी आणि वाणी विद्यादायिनी सरस्वती अशी दुर्गेची तीनही रूपं तुझ्यातच सामावलेली आहेत. म्हणूनच हे माते, आम्ही तुझी लेकरं तुला वंदन करतो. तुझं हे ऐश्वर्य मनात डोळ्यात साठवून ठेवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. एक काळ असा होता की तुझी लेकरं धर्मशास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, औदार्य, पराक्रम या सगळ्यामध्ये पारंगत होती. शेती, उद्योगधंदे यात सुखेनैव रममाण झालेली होती. तू सुद्धा जलसंपत्ती, वनसंपत्ती, खनिज संपत्ती यांनी समृद्ध होतीस. पण हीच संपत्ती लुटून नेण्यासाठी शक, हूण, कुषाण यांनी भयंकर आक्रमणं केली. पण सम्राट विक्रमादित्य, सम्राट चंद्रगुप्त, सम्राट पुष्यमित्र, सम्राट यशोधर्मा या तुझ्या पराक्रमी पुत्रांनी तुझं झगमगतं रूप कायम ठेवलं. मात्र राजकीय महत्वाकांक्षेबरोबरच धार्मिक महत्वाकांक्षा घेऊन इसवी सन 711 मध्ये महम्मद कासिम नावाचा मुसलमान सेनापती आला आणि त्यांनी तुझ्या उजव्या हातावर सिंध प्रांतावरच पहिला घाव घातला. ती वेदना तुझ्या हृदयावर खोलवर रुतली. तिथूनच सुरू झाला तुझा दुर्गतीचा फेरा. हिरव्यागार प्रसन्न सृष्टी सौंदर्यानी नटलेलं तुझं रूप आणि तुझी चिरंतन शांत मुद्रा रक्तबंबाळ होऊ लागली. त्याच वेळेस महाराष्ट्रात मात्र जन्माला आला शीलवान, गुणवान, चारित्र्यवान, धर्मशील, पराक्रमी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, नृपती, जाणता राजा. त्यांनी महाराष्ट्राची भूमी तर सकळ संपन्न केलीच, पण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन राजा छत्रसालांनी सुद्धा शत्रूला नामोहरम करण्याचा सपाटाच चालवला. 10 शतके झुंजत राहून तुझ्या मराठी वीरपुत्रांनी अटके पार झेंडे रोवले. माते, अटक विजयाची ही वार्ता ऐकल्यावर तुझाही ओर आनंदाने भरून आला ना. आता तू खूप दमली होतीस, सतत झुंजत राहून श्रमली होतीस. तू जरा निवांत होते न होते तोच फिरंग्यांची तुझ्यावर वक्रदृष्टी पडली. देवाणघेवाणीचा व्यापार करण्याच्या निमित्ताने इंग्रज आले आणि तुझ्यावरच अधिराज्य गाजवायला लागले. पण माते,
तुला विश्वास होता ना, की तुझी पराक्रमी लेकरं तुला या बंधनातून नक्कीच मुक्त करतील म्हणून? हो, तुझा हा विश्वासच तुझ्या लेकरांना बळ देत होता. आणि मग पेटलं एक क्रांती युद्ध, पेटलं एक होमकुंड. आणि मग मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूरशाह जफर आणि झाशीची राणी, प्रत्येक जण आपल्या जीवाची, प्राणाची बाजी लावण्यासाठी तत्पर होता. पण दुर्दैवाने पुन्हा शत्रू वरचढ ठरला. वाटलं आता हे होमकुंड शमतं की काय? पण नाही. हातात जणू सुदर्शन चक्र घेऊन वासुदेव अवतरला आणि त्यांनी हे स्वातंत्र्याचं होमकुंड तसंच धगधगतं ठेवलं. माते, अगं एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेली पाठोपाठची भावंड आधी मी करत इदम न मम म्हणून राष्ट्राय स्वाहा झाली. त्यांच्या जन्मदात्री मातेचाही ऊर आनंदाने भरून आला. आणि मग तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, असं म्हणत विनायक अवतरला. त्याने मदनलाल धिंगरा, अनंतासारख्या असंख्य तरुणांना हाताशी घेतलं आणि शत्रूस पळता भुई थोडी केली. माते, वीर विनायकाने आम्हाला तुझ्या उन्नत उदात्त महन मधुर रूपाची जाणीव करून दिली. तुझं हे स्वरूप आचंद्र सूर्य असंच कायम राहावं म्हणून छोटी छोटी लहान मुलं सुद्धा वंदे मातरम म्हणून तुला वंदन करत हसत हसत फासावर चढली, तेव्हा तुझाही जीव कळवळलाच ना. अखेर तुझ्या पायातील शृंखला तुटल्या. पण पण तुला सुजलाम सुफलाम करणारी सिंधू मात्र आम्ही गमावली. माते, त्यावेळेस तुझे दुःखाश्रू पुसण्याचं धाडस आमच्यामध्ये नव्हतं ग. कारण निष्पाप जीवांच्या प्राणांतिक आकांताने आमचे कान बधीर झालेले होते. तुझ्या स्वातंत्र्य सोहळ्यास रक्ताचं गालबोट लागलं. तेव्हापासून सतत तुझा एक अस्फुट हुंदका आमच्या कानावर येतोय. तुझ्या मुकुटातील पवित्र शिवसदनावर जेव्हा असुरांचा पदस्पर्श होतो, तेव्हा तर जीवाच्या आकांताने तुझी सैनिक लेकरं तुझ्या संरक्षणासाठी धावून येतात. म्हणूनच म्हणते, कशाच आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक्काल. माते, आज 75व्या स्वातंत्र्य दिनाला साक्षी ठेवून आम्ही तुझी लेकरं तुला वचन देतोय. माते, की तुझ्यावर झालेल्या प्रत्येक घावाचा आम्ही बदला घेऊ. तुझ्यावर पुन्हा सिंधू जलाचा अभिषेक करू. मानस सरोवराच्या काठावर बसून पुन्हा तसाच वेद मंत्रांचा जयघोष करू. तुला ऐकू येतोय आमचा आवाज? आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज हेच शब्द आहेत. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, तन मन और प्राण है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है. वंदे मातरम. भारत माता की जय.